पण ज्या गृहमंत्र्याला, देशाच्या गृहमंत्र्याला छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नामांतर कोणी केले हे माहिती नाही, ते म्हणे आम्ही केलं. 10 वर्ष आम्ही तुमच्या सोबत होतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही आम्ही तुमच्या सोबत होतो. का नाही केलं तेव्हा तुम्ही नामांतर? पण हा असा गृहमंत्री ज्याला घरामध्ये काय चालले ते माहिती नाही आणि त्या आम्हाला संपवायला निघालेत. अरे बाबा थांब जरा, उचात नको, जरा थांब, जरा 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 ठीक आहे, जरा थांब एकदम. अरे थांब जरा, जरा थांब, जरा थांब. तुम्ही बोलताना मध्ये बोलू नका, मग मला जे बोलायचं ते मध्ये तुटेल. ते ज्या गृहमंत्र्याला हे नामांतर कोणी केलं माहिती नाही, स्वतः झालं शांत. अरे परत आता मी येऊन बसू काय तिकडे? जरा थांब, आता गडबड करू नको, गडबड करू नको. ज्याला नामांतर कोणी केलं माहिती नाही, ज्याला शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण माहिती नाही, मग आता त्या अमित शहाना विचारा, 19 साली तुम्ही मातोश्रीमध्ये आला होतात मला भेटायला, ते कोणाला भेटायला आला होतात? काय म्हणून भेटायला आला होतात? का सत्यनारायणाच्या पूजा प्रसादाला आला होतात? प्रसादाला आलाच होतात, कारण माझी आणि माझ्या शिवसेनेची मतं तुम्हाला पाहिजे होती. त्यावेळेला मला फोन करते, अरे उद्धव जी आपको कल तो आना है. म्हटलं क्यों, कहाँ पे? नहीं कल मैं अहमदाबाद से मैं फॉर्म भरने वाला हूं, तो आपको तो आना चाहिए. आता हूं, गेलो आपला. मग नंतर परत एकदा फोन आला, अरे उद्धव जी आपको मालूम है ना परसों तो आपको आना है. म्हटलं कहाँ? वाराणसी में. म्हटलं वाराणसी में क्या करना है? अरे मोदी जी अपना पर्चा भर रहे हैं. म्हटलं मी काय करू त्याच्यात? नाही आपको तो आना होगा. मला कशाला बोलवलं होतं तिकडे? अर्ध्या रात्री मी वाराणसीत गेलो होतो तिकडे. माझी पुण्याची सभा, कारण प्रचार सुरू होता लोकसभेचा, पुण्याची सभा आटपून मी मध्यरात्री त्या वाराणसीला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी मोदी भावांच्या बरोबर तोंड दाखवायला, कारण आम्ही सगळे सबका साथ आणि दोस्तों का विकास. मला कशाला बोलवलं होतं? जा सांगा ना, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सांगा की आम्ही यांच्याकडे टाइमपास करायला गेलो होतो, चाय पे चर्चा करायला गेलो होतो. सांगा. जर तुमचा स्वतःचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता, मोदींचा फॉर्म भरायला उद्धव ठाकरे पाहिजे होता, कारण तो शिवसेनेचा पक्षप्रमुख. होय मी आहेच, आणि ही शिवसेना आणि ही सगळी संपत्ती माझी वडिलोपार्जित आहे. शहा तुमचा अधिकार नाहीये. तुम्ही माझे, ह्या लोकांनी मोठे केलेले, म्हणजे इथे आमदार आणि खासदार माझेच आहेत आणि माझेच राहणार आहेत. पण आता याच्या पुढे जाणार तिकडे एक तो खेकडा त्यांनी घेतलाय, पण इथं तुम्ही